नमस्कार मित्रांनो, मी सुभाष गुराव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. धन्यवाद. हे बघा मंडळी, आम्ही आता इकडे सड्यार इलेलो पार्टीसाठी आणि आज आमच्याकडे शाकाहारी जेवण प्रथमेश फार्म हाऊसमध्ये विजय मोंडे मेन आचार्य आहे आमचो आणि दिनेश गुरव. आता तुमका दाखवणार तिकडे जेवण बिवण कसा बनवतात आणि ही जी मज्जा आहे ना कोकणात तिलाही मज्जा भारी हो. आता जेवण बनवणारच बघा, मुंबईत खास स्पेशल मागवलेलं होता विजय मोंडे म्हणून. कसं जेवण बनवता हो मी तुमका दाखवणारच आहे, तुम्ही बघू शकता. धन्यवाद. बघा ह्यो आमचो गडक्याचा परिसर आहे, इकडे लावणी लावलेलीच आहे. बघा इकडे लावणी लावलेली आहे. आता काही दिवसात ती पोसावणार, तोही व्हिडिओ तुमका दाखवणार आहे. आणि आज पार्टी आहे इकडे. आता आमच्या प्रथमेश फार्म हाऊसमध्ये इलेली आहेत माणसं सगळी. आता कसं जेवण वगैरे कसं बनवतं तो पूर्ण भाग मी तुमका दाखवणारच आहे व्हिडिओत. हे बघा इकडे शेतीची लागवड आहे इकडे केलेली, भात शेती म्हणून. आणि ही आमची प्रथमेश फार्म हाऊस खोप. खोपीत आमची पार्टी चालतात. आता या श्रावण महिन्यात कसा हो शाकाहारी, आता शाकाहारी जेवण तुमका दाखवणार कसं बनवतात तर. आणि हे बघा इकडे काय जास्त भाजीपाल्या काय लांब जाऊन गो बाजू कसं फड केलेलंच असतं. बघा भेंडे म्हणा, दोडकी म्हणा, हे काढायचे आणि हे जेवणच बनवायचा डायरेक्ट, अशी सगळी तयारी असतं. हे बघा, हे बघा आता इथले भेंडे काढले, दोडकी काढली. आणि हे बघा इकडे प्रथमेश फार्म हाऊसमध्ये आता जेवण चालूच आहे. आता तुमका दाखवणार मी इकडे. मोंडे स्वतः जेवण करणार आता आणि आमका घालणार. आणि हे आमचे आचारी त्याच्यासोबत दिनेश गुरव म्हणून. हे बघा हे रान मेवातली ही भाजी, भेंडा म्हणा, दोडकी म्हणा, ही आता ही श्रावण महिन्यात अशी भेटतात. ऐकलं, आता सुरुवात झाली आणि पहिलीच आमची पार्टी आहे ही शाकाहारी जेवणाची. हे बघा आता तुमका दाखवतोय घरनो काय करता तो. ह्यो आमचं मशीन मारणार हो नितीन नवलू. तुमका जर ऑर्डर द्यायची असा तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता. माका कॉल करा, तुमका हो माणूस दिलो जाय. साफसफाई बागेतली म्हणा, काय म्हणा, चारो म्हणा, या गावात असा जा इलेला हिरवळ हो पूर्ण तर साफसफाई करून देता. तुमका जर माणूस हवो असा तर माका कॉल करा, हो तुमका मी लगेच दिलो जायत. हे बघा आणि तुमका आता मी आता इकडे जेवण दाखवते. हे बघा इकडे तयारी चालूच आहे इकडे. ऐकला चिरणार बिरणार भारी. ऐकलं भेंडा दडका आता चिरता आता. आणि हे बघा इकडे चुली पेटतच. हे बघा हे आदान ठेवलेल्याचा डाळीचा. आणि त्या टायमाला तुमका भाजी दाखवणार कशी बनवतात. आणि भात आता घरण्यान बनवून घेतलेलोच. आता माका दाखवता घरनो घरण्या दाखव बघूया. हा बघा तुमका वाटतं काय जेवण येत नाही, माणसात करतात हा का बायकात करतात. कसं स्पेशल भात बनवला ना तो बघा. हा हे बघा 5 जणांचं जेवण आणि 5 जणांचीच पार्टी आहे. पहिलं सोमवार. हे बघा तुमका जर पार्टी करूची असा सस्त्यात मस्त तर हे खोपीत यावा तुम्ही. हा प्रथमेश फार्म हाऊस मध्ये. भाजी पण आणूक नको. आता काय चालूच झाला म्हणशील. ऐकलं तो फक्त व्हिडिओ जाऊन दे की संतोष आणि समीर बघ कसं बघिततो. अरे काय मनात चालला गुला मानूया. हा बघितच राहा. आता हे बघा अशी भाजी कापून घेता इकडे तुमका दाखवतोय मी आता. हे बघा ही गावची दोडकी म्हणता होती, ही दोडकी एकदम कोवळी कोवळी. हे बघा कशी दोडकी ती बघा. हा तुम्ही काय म्हणता कोकणात काही नाही. या बघा कोकणात चालू झाला आता रानमेवा, कोकणचा मेवा. आता बघा कसं दोडकी कापता तो. आता दाखवता माका एकदम कोवळी. वय तर दोडकीच बघा ती कोवळी कुलकुलीत. हा एकदम सुरसुरीत लोक आहे जवान. हाय गाय नाही करायची. नो टेन्शन. हा तेवढं समीराचं जीवन असो को संतोष होतो नी. हा दाडक्या बघून म्हणतील मग कधी आम्ही गणपती गावी पोचताव तसं ठेवता आम्ही इकडे. सुरुवातच झाली म्हण आता. हे बघा आता भेंडे इकडे भाजून घेता टोपात होता, कारण तवो आणलेलो नाही. तवो कसो जरा भेटलो नाही त्या घरण्याक नाही रे दिल्या. हा तवो विसरलो असा झाला. त्याच्यामुळे हे टोपात भेंडे पहिले भाजून घेता.
नंतर दाखवत होतो का भाजी कशी बनवता तो. हो घरनो भारी ऐकला. मुंबईवरनं स्पेशल मागवलेलो कुक म्हणून. मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये पण त्यांना कधीशी कामा केलेली आहेत. नाही जेवण बिवण बनवणार भारी आहे ऐकला. आणि तुमका जर ह्यांच्या हातचा जर खाऊचा असत ना तर आपल्या कोकणात या आमच्या प्रथमेश फार्म हाऊसमध्ये ऐकला. बघा ते काय टेस्टी असतात जेवण. बघा डाळ तयार करतात. आता तुमका दाखवते बघा मसाले कसे टाकतात तो दाखवते. हो बघा मसालोच बघा. हो घरना स्पेशल वाटून आणलेलो कारण हे लाईट नाही ना त्याच्यामुळे घरनाच वाटून आणतो लागतं. हे पाटे बिटे होत पण आता आमच्याकडे टाइम नाही. परत बागेचा तिकडे रानबीन मारूचा त्याच्यासाठी ही लवकर जेवणाची तयारी चाललेली आहे. घरनो भारी ऐकला आहे दिन्या. मुंबईवरनं मागवलेलो स्पेशल. परदीप खय गेलो बघा जेवण बघा कसं बनवता तो. आता मसालो फोडणे देऊन एकदम हे काय करता भाजून घेता मसालो. त्या डाळ देणार फोडणीचा. बबल्या पण बघी कितपत आमचं घर नव्हतो. हा नाही दिन्या. हा उमरात भारी आहे. हा हे बघा इकडे आता डाळ तयार होता. एकदम डाळ बघा कशी सुरसुरीत दिसतात ती. आचारी पण आमचं भारी ना विजय मोंडे म्हणून. आणि ही बघा ही भाजी आहे. हे मिक्सिंग भाजी सगळी. हा भेंडो दोडक्या पडवळा सगळी भाजी मिक्स आहे इकडे. आता तुमका दाखवणार भाजी तयार झाल्यावर. आता थोड्या टायमान जेवणार मग. घरनो स्पेशल मागवलेलो मुंबईत ना. हा मग जवानच का किती होणार असा ना. हे बघा जेवणाक आता सुरुवात झालेलीच. ओ घरनो आमचो प्रदीप मोंडो वाढताचा इकडे आता वाढूसाठी येलेलो. आणि जेवण बनवलं ना विजय मोंडे आणि दिनेश गुरव यांनी हे जेवण बनवलेलं शाकाहारी जेवण. आणि हे बघा जेवणासाठी ही माणसं आमची इलेलीच काम करून आता दमून इले बागेत ना. हे काय टाळो म्हणा गवत म्हणा आता ही मारून इलेले. आणि घरी जाण्यापासून ह्या परवाडला शेतात जेवण त्याच्यासाठी ह्या चाललेलं आहे बघा जेवण. आता मी दाखवतोय तुमका इकडे. आता अजून भाजी वाढूची. हा हे बघा जेवण आता वाडाप इकडे चालू झालेला. ही बघा मिक्सिंग भाजी एकदम सुरसुरीत बनवल्याने. आणि काला म्हणून बघा काय बनवलेली डाळ ती निश्चित कांजी एका सुरसुरीत म्हणतो आम्ही गावी. घरूनच भारी स्पेशल मुंबईत ना मागवलेलो ना. मग हे बघा स्वतः हे विजय मोंडे यांनी जेवण बनवलेला. एकदम जेवण मस्तपैकी. घरण्या अरे बाबा जेवण कितपत जरा सांगा लोकांपर्यंत पोचू का ना. जेवण मस्त झकास. फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास 1/2. हा बघा यो आमचो मंत्री आहे जरा विलासवारी. जरा आज भाजी खाणार नाही. त्याका स्पेशल आम्ही बटाटी बघा बटाटीची स्पेशल भाजी केलेली आहे बघा. बाबा जेवण कितपत. बाबा जेवण फर्स्ट क्लास झाला. होय अरे घरनच तसं मागवलेलो. मग मुंबईवरनं खास मागवलेलो ना तो. हे बघा ही भाजी बघा. ही हॉटेलमध्ये जर घेऊ गेला तर 200 रुपये पडतात भाजी. निस्ती भाजी. अजून किती आमच्याकडे शिल्लक भाजी आहे ती बघा. हे बघा. आणि ही जी मज्जा आहे ना खाण्याची ती तुमका हॉटेलमध्ये नाही येणार. ही बघा अजून शिल्लक भाजी आहे बघा एवढी. हे बघा आता जेवतात इकडे तुमका दाखवते कसं जेवतात. जेवा बाबांनो आता बिंदास जेवा अगदी पोटभर जेवा. हा भरपूर जेवा. हा बघा जेवण काय चाललं आता बघा. सगळी मिक्सिंग भाजी बघा. आणि आज पहिल्यांदाच शाकाहारी जेवण या. हा बघा काय जेवतात बघा. अजून आमच्याकडे भाजी शिल्लक आहे बघा. रानात जरा मज्जा वाटत जेवण.